नमस्कार मंडळी, मी आहे संतोष चकोर। तर काल या व्हिडिओमध्ये आपण बघितली माहिती की कशा प्रकारे आपण मल्टिपल इन्कम सोर्स निर्माण करू शकतो। अनेक ज्या काय आजकाल संधी निर्माण झालेल्या आहेत, कोविड नंतर सर्व काही ऑनलाईन झालेले आहेत, अनेक उद्योग ऑनलाईन आलेले आहेत। तर याद्वारे कशा प्रकारे आपण इन्कम करू शकतो, म्हणजे तुमचा ऑफलाईन जे काही 8-12 घंटेची ड्युटी असेल, काम असेल, ते करून त्यानंतर आपण 1-2 तास ऑनलाईन काम करून खूप चांगले पैसे कमवू शकतो। म्हणजे आजकाल लोक लाखो रुपये कमवत आहेत। याविषयी मी तुम्हाला माहिती दिली कालच्या एका व्हिडिओमध्ये। तर ही सर्व माहिती आपण बघणार आहोत। म्हणजे मी व्हिडिओ बनवतोय तर यापासून माझा नक्कीच फायदा आहे। मी कमवतोय पैसे, आजपर्यंत तुमच्यामुळे मी लाखो रुपये कमवले, हो की नाही? तर मी कमवतोय म्हणजे तुमचा काय त्यात फायदा आहे असं आहे ना। माझा आहे पण तुमचा काय, तुम्ही बघताय म्हणजे तुमचा काही फायदा नाही। पण मला असं वाटतं की फक्त बघू नये, त्यातून तुम्ही पण शिका। खूप शिकण्यासारख्या गोष्टी आहेत आणि मी व्हिडिओ बनवतोय म्हणजे तुमचाही त्यातून फायदा झाला पाहिजे। फक्त असं नाही की म्हणजे मराठी मुलांनी पुढं जावं असं मलाही वाटतं, कुणी मागं राहू नये, त्यांच्या आर्थिक अडचणी वगैरे दूर करावं, जसं काल मी माहिती दिलेली आहे। तर या दृष्टीनेच ही एक सिरीज आपण सुरू केलेली आहे की या व्हिडिओजद्वारे मी तुम्हाला इन्कमचे अनेक सोर्स कशाप्रकारे जनरेट करता येतील या संदर्भात माहिती देणार आहेत। आणि आपण अनेक गोष्टी शिकणार आहोत, जसे AI टूल्स, त्यातूनही इन्कम सोर्स जनरेट करू शकतो आपण। डिजिटल मार्केटिंग असो किंवा यूट्यूब व्हिडिओज, इंस्टाग्राम रील्स, फेसबुक व्हिडिओज, असे अनेक सोर्स आहेत ज्यातून आपण खूप चांगल्या इन्कमच्या पर्याय आपले निर्माण करू शकतो। मल्टिपल इन्कम सोर्स असणं ही चांगली गोष्ट आहे। बघा, कोविडच्या काळामध्ये तुम्ही बघितलं असाल की अनेकांवर बेरोजगारीचे संकट निर्माण झाले होते, कारण एकच जर इन्कम सोर्स असेल आणि अचानक अशी परिस्थिती निर्माण झाली आणि तो सोर्स बंद झाला तर मग काय, असा प्रश्न निर्माण होतो ना, उपासमारीची वेळ येते। तर असं होऊ नये, आर्थिक अडचणी निर्माण होऊ नये, त्याच्यामुळे मल्टिपल इन्कम सोर्स असायला हवे। म्हणून ही सर्व व्हिडिओची सिरीज आपण सुरू करतो आहे। सर्व मराठी मुलांना विनंती आहे की नक्की बघा आणि वेगवेगळे सोर्स तुमचे निर्माण करा। तुमचं ऑफलाईन जे काही जॉब आहे ते पण सोडायची गरज नाही, ते पण करा तुम्ही। इथे ऑनलाईन जर तुम्हाला चांगला पैसा मिळायला लागला तर मग ठीक आहे, पण जोपर्यंत तुमचा एक चांगले मल्टिपल इन्कम सोर्स निर्माण होत नाही, चांगला पैसा लाखो रुपयांमध्ये तुम्ही कमवत नाही, तोपर्यंत ऑनलाईन ठीक आहे, त्या जॉबमुळे तुम्ही ऑफलाईन जॉब सोडू नका असं मला वाटतं। ऑफलाईन पण काम करून तुम्ही ऑनलाईन पण 1-2 तास जरी दिवसाला काम केलं तर चांगले पैसे कमवू शकतात। ही सुरुवात करणं गरजेचं आहे, बाकी पुढं चांगले पैसे तर तुम्हाला मिळतीलच। तर ही काही जी सिरीज आहे तर ती यूट्यूबद्वारे आपण सुरू करत आहोत, इन्कम सोर्स क्रिएट करण्याची किंवा डिजिटल मार्केटिंग वगैरे शिकण्याची। पण तुम्हाला जर ऑफलाईन शिकायचं असेल तर तुम्ही मला विजिट देऊ शकता। माझ्याबद्दलची जी काही कॉन्टॅक्ट इन्फॉर्मेशन आहेत कालच्या हिंदी चॅनलवरच्या एका व्हिडिओमध्ये मी सांगितलेलं आहे, गुगल मॅपवरती आपलं आहेत, आज पण आपण ते बघणार आहोत। आणि संतोष चकोर डिजिटल मार्केटिंग असं तुम्ही गुगलवरती सर्च केलं तर तुम्हाला माझा ॲड्रेस वगैरे सगळं मिळून जाईल। तिथे तुम्ही ऑफलाईन व्हिजिट करून हे क्लास करू शकतात। त्याच्यासाठी फीज वगैरे असते, काय असते वगैरे हे सगळं कॉन्टॅक्ट करून तुम्ही माहिती मिळवू शकतात। कॉन्टॅक्ट इन्फॉर्मेशन व्हिडिओच्या खाली डिस्क्रिप्शनमध्ये दिली जाईल। लाईव्ह, पण तुम्ही जर या शहरात नसाल, समजा मी नाशिक सिटीमध्ये आहे पण तुम्ही दुसऱ्या सिटीमध्ये राहत असाल, तुम्हाला लाईव्ह हे सर्व गोष्टी शिकायच्या असतील तर तेही पर्याय उपलब्ध आहेत आपल्याकडे। आणि यूट्यूबद्वारे तर फ्रीमध्ये आपण शिकतोच आहोत, पण डीपमध्ये माहिती हवी असेल तर तुम्हाला ऑफलाईन किंवा लाईव्हमध्ये हे सर्व माहिती मिळेल। आणि ते कसं असं लाईव्ह लेक्चर असतात, खूप वेळ चालतात, डीपमध्ये नॉलेज दिलं जातं त्या गोष्टींबद्दल। फक्त यूट्यूबमध्ये कसं आहे, हे एक प्रकारे मी बोलतो आहे फक्त, बस एवढंच, मी तुम्हाला ती माहिती देतो आहे। आता ती कशी ॲक्सेप्ट करायची किंवा त्याच्यावरती कसं काम करायचं हा तुमचा प्रश्न आहे। यूट्यूबमध्ये अशा प्रकारे फ्रीमध्ये हे नॉलेज तुम्हाला मिळेल। तर आजच्या या व्हिडिओमध्ये आपण बघणार आहोत की गुगलवरती दुसऱ्याचा बिझनेस प्रोफाईल कसं लिस्ट करायचं। उदाहरणार्थ एखादा बिझनेस आहे, कोणाचं हॉटेल आहे, ब्युटी पार्लरचं काल एक उदाहरण बघितलं आपण हिंदी चॅनलवरती। तर काही बिझनेस असो, स्टोअर असू द्या, कसलाही बिझनेस असू द्या, तर त्या बिझनेसला आजकाल तुम्हाला माहिती प्रत्येक बिझनेस ऑनलाईन आलेला आहे, गुगलवरती लिस्ट असणं गरजेचं आहे। आणि तुमचा जर बिझनेस असेल आणि तो गुगलवरती लिस्ट नसेल तर काय करताय तुम्ही यार, म्हणजे लिस्ट असायला पाहिजे ना। आजकाल कोणताही माणूस घराबाहेर पडण्या अगोदर स्मार्टफोन बघतो, प्रत्येकाच्या हातात स्मार्टफोन आहे, मग ते बघतातच कुठे जायचं आहे, लोकेशन काय सेट करून ठेवतात, हो की नाही? मग या सर्व गोष्टी आजकाल झालेल्या आहेत, तर मग तुम्ही का मागे राहिलात? तुम्हाला पण तुमचा बिझनेस ऑनलाईन आणला पाहिजे, तर म्हणजे लोक ते लोकेशन सेट करून तुम्हाला व्हिजिट करतील। तुमचं स्टोअर असेल, हॉटेल असेल, किंवा आजकाल लोक असं टाकतात की बेस्ट हॉटेल नियर मी,
बेस्ट सलून नियर मी, बेस्ट ब्युटी पार्लर नियर मी अशा गोष्टी सर्च करतात. म्हणजे त्यांच्या आसपासच्या एरियामध्ये 1-2 किलोमीटर 5 किलोमीटर त्या एरियामध्ये जे काही बिझनेसेस असतात जे ते सर्च करतात ते सर्व येतात. म्हणून यासाठी तुमचा बिझनेस गुगलवरती लिस्ट असणं गरजेचं आहे. जर असेल तरच ते त्यांना दिसणार. जर तुमचा बिझनेस खूप चांगला आहे पण तो लिस्टच नाही गुगलवरती, मग तो येणार नाही. आणि त्यामुळे ज्यांचा लिस्ट आहे त्यांना ते ग्राहक मिळणार. आणि ऑनलाईन ग्राहक खूप मोठ्या संख्येने निर्माण झालेले आहे. मी एका व्हिडिओमध्ये सांगितलं होतं की आजकाल लोक असं म्हणजे रिपोर्ट आहे की आजकाल 73% लोक कोणती वस्तू घेण्याअगोदर ती ऑनलाईन सर्च करतात, बघतात की या गोष्टी कुठे आहेत, आपल्या जवळपास आहे का. तर ही रिपोर्ट आहे. त्यामुळेच कोविडनंतर तर सर्व गोष्टी आता झाल्याच आहे ऑनलाईन. तर आपण पण शिकूया, यापासून इन्कम सोर्स जनरेट करूया. आता हे झालं बिझनेससाठी. तुमचा बिझनेस असेल तर तो गुगलवरती लिस्ट असायला पाहिजे. आणि ते कसं लिस्ट करायचं वगैरे ते आपण फ्रीमध्ये शिकणारच आहोत. पण SEO हा लोकल SEOचा पार्ट आहे डिजिटल मार्केटिंगमध्ये. आता तुम्हाला फुल SEO वगैरे शिकायचं असेल, डीपमध्ये नॉलेज हवं असेल तर मी सांगितलं ऑफलाईन तुम्ही शिकू शकता किंवा लाईव्ह क्लासेसमध्ये शिकू शकता. यूट्यूबद्वारे तुम्हाला फ्रीमध्ये जेवढं देण्याचा प्रयत्न होईल माझ्याकडून ते मी करेल. पण डीपमध्ये नॉलेज हवं असेल, बिझनेस तुमचा असेल तर तुम्ही क्लास करू शकतात ऑफलाईन पद्धतीने माझ्याकडे. आणि दुसरी एक, तुम्ही जर बेरोजगार असाल, तुमच्याकडे रोजगार नाही आहे किंवा तुमचा जॉब आहे पण तुम्हाला अजून मल्टिपल इन्कम सोर्स निर्माण करायचे तर त्यांच्यासाठी सुद्धा ही खूप चांगली संधी आहे. म्हणजे बघा, एखाद्याचा जर बिझनेस ऑनलाईन लिस्ट करायचा असेल तर आता माझ्या अनुभवातून सांगतो, याचे मी एखाद्याचा बिझनेस लिस्ट करण्याचे 3 ते 5 हजार रुपये घेतो. काम किती वेळेचं असतं? फक्त अर्धा ते 1 तासाचं काम असतं. याचे तुम्हाला 3 ते 5 हजार रुपये मिळत आहेत. काय पाहिजे? आणि जेव्हा SEO वगैरे अपडेट करायचे असेल तर महिन्याभराचं अपडेट वगैरे करतात, पण त्याला काही एवढा वेळ लागत नसतो SEO वगैरे अपडेट करणं. एकदा तुमची प्रॅक्टिस झाली, जमलं की फटाफट तुम्ही काम करता ते. तर यासाठी 5 हजारापेक्षा जास्त पैसे तुम्हाला मिळतात. म्हणजे एवढ्याशा कामाचे तुम्हाला किती पैसा भेटू शकतो. त्यामुळे शिकलं पाहिजे. ऑनलाईन खूप चांगल्या गोष्टी आहेत. लोक लाखो रुपये कमवत आहेत, आपणही कमावले पाहिजेत. म्हणजे मराठी मुलांनी पुढं जायला हवं. अनेक आर्थिक अडचणींचा म्हणजे दूर करण्यासाठी मल्टिपल इन्कम सोर्स निर्माण केले पाहिजेत असं मला वाटतं. तर ठीक आहे, काल हिंदीच्या व्हिडिओमध्ये आपण बघितलं आहे की आपण ब्युटी पार्लरचा एक बिझनेस गुगलवरती लिस्ट केला होता. तर आपण या मराठी चॅनलवरती आता बघूया की आपण एक योगाचा जो बिझनेस आहे तो लिस्ट करूया गुगलवरती. तर कशाप्रकारे लिस्ट करायचा त्यासाठी सर्व डिटेलमध्ये माहिती आपण घेण्यासाठी आपण जाऊया लॅपटॉपवरती. तर मित्रांनो, आता आपण लॅपटॉप ओपन केलेला आहे. तर यामध्ये ब्राउझरमध्ये तुम्ही सुद्धा गुगल सर्च इंजिन ओपन करा. मग गुगल क्रोम असू द्या किंवा एज असू द्या, ठीक आहे. अशा प्रकारे तुम्ही गुगल सर्च इंजिन ओपन करा. यामध्ये आपण शिकणार आहोत डिजिटल मार्केटिंगमध्ये लोकल SEO. तर दुसऱ्यांचा बिझनेस प्रोफाईल बनवणं किंवा त्या बिझनेसला गुगलवरती लिस्ट करणं हा पार्ट जो आहे तो लोकल SEOचा पार्ट आहे. म्हणजे येथे तुम्हाला लोकल कस्टमरची जास्त गरज असते. तुम्हाला दुसऱ्या शहरातील किंवा परदेशातील कस्टमरची इथे गरज नसते. इथे तुमचं समजा सलून आहेत, ब्युटी पार्लर आहेत किंवा एखादं हॉटेल आहेत. तुम्हाला असं वाटतं की त्या शहरातल्या तेथील आसपासच्या लोकांनी तुम्हाला जास्त व्हिजिट करावं. त्यांच्या स्मार्टफोनमध्ये ते सर्च करत असतील की बेस्ट हॉटेल नियर मी, बेस्ट ब्युटी पार्लर नियर मी, असं जे काही सर्च करत असतील तर त्यांच्या सर्चमध्ये तुमचा हा बिझनेस आला पाहिजे, है ना. समजा मी इथे सर्च केलं बेस्ट डेंटल, आता बेस्ट डेंटल एवढं टाकल्यानंतर इथे कीवर्ड येत आहेत. बेस्ट डेंटल क्लिनिक नाशिक, बेस्ट डेंटल क्लिनिक नियर मी. आता मी नाशिक सिटीमध्ये राहतोय त्याच्यामुळे मी एक तर हे क्लिक करेल किंवा यामध्ये क्लिक करेल. तर बेस्ट डेंटल क्लिनिक नियर मी असं मी सर्च केलं तर माझ्या आसपास जे काही डेंटल क्लिनिक आहेत ते सर्व इथे येत आहेत, ठीक आहे ना. हे गुगल सर्चमध्ये इथे मी मॅपवरती क्लिक केलं तर सर्व मॅपमधले जे काय फ्रंट पेजवरती ऑप्शन दिसत आहेत इथे ते इथे सर्व येत आहेत. तर माझ्या आसपास जे काय आहेत ते इथे दिसत आहेत. तर आपण जर आपला बिझनेस लिस्ट केला गुगलवरती तर तोही असा येईल, काही असू द्या. बेस्ट आजकाल लोक मिसळपाव जास्त सर्च करतात, ते टाकूया मिसळ पाव हॉटेल, बेस्ट मिसळपाव हॉटेल नियर मी, हे जर टाकलं तर हे बघा जे काय माझ्या आसपास आहे ते इथं सर्व येत आहेत. तर अशा प्रकारे तुमचंही जे काही हॉटेल किंवा कोणताही बिझनेस असेल तो इथे टाकला तर तोही अशा प्रकारे आला पाहिजे मॅपवरती आणि गुगल सर्चमध्ये.
त्यासाठीच आपल्याला कोणताही बिझनेस त्याची लिस्ट करणं गरजेचं आहे गुगलवरती. ठीक आहे, तर आपण हिंदी चॅनलवरती पण या संदर्भात माहिती बघितलेली आहे. काल एक व्हिडिओ बनवला होता संतोष चकोरे आपल्या हिंदी चॅनलवरती. तर इथे आपण ब्युटी पार्लरला लिस्ट केलं होतं की कशा प्रकारे आपण ब्युटी पार्लरचा बिझनेस गुगलवरती लिस्ट करू शकतो, त्याबद्दलची माहिती बघितली होती. तर त्याच अकाउंटवरती आता आपण पुन्हा एकदा लिस्ट करणार आहोत. तर आपल्याला लिस्ट करायचं आहे योगा क्लासेस लिस्ट करूया आपण. इथे टाकायचं, टाईप करावं लागेल आपल्याला गुगल बिझनेस प्रोफाईल, गुगल. तर इथे ऑप्शन आलेला आहे गुगल बिझनेस प्रोफाईल. तर हे जे काही पेज आहेत हे तुम्हाला ओपन करायचं आहे. एक गोष्ट लक्षात घ्या, एक तर तुम्ही स्वतःचा बिझनेस लिस्ट करू शकता किंवा तुम्हाला डिजिटल मार्केटिंगमध्ये काम करायचं किंवा मल्टिपल इन्कम सोर्स जनरेट करायचे, तर तुम्ही यावरती दुसऱ्यांचा बिझनेस लिस्ट करू शकतात. खूप चांगला पैसा मिळतो यामध्ये. अशा प्रकारे बिझनेसेस लिस्ट होतात. लिस्ट झाल्यानंतर अशा प्रकारे सर्चमध्ये येतं, इथे दिसतंय तुम्हाला. अशा प्रकारे हा बिझनेस लिस्ट होतो, दिसतं. आता जे पहिल्यांदाच बिझनेस लिस्ट करतायत त्या जीमेलवरती पहिल्यांदाच लिस्टिंग सुरू आहे, तर त्यांनी साइन इनवरती क्लिक केलं तर फर्स्ट पेजपासून सुरुवात होईल. पण आपण ऑलरेडी एक हिंदी चॅनलवरती बिझनेस बनवलेला आहे, त्याच्यामुळे आपण मॅनेजवरती क्लिक करूया. तर हे बघा, मी इथे 2 बिझनेस लिस्ट केलेले आहेत, पण दोन्ही व्हेरीफाय नाही, कारण हे ट्रायल बिझनेस आहे. दुसऱ्यांना शिकवण्यासाठी मी इथे लिस्ट केलेले आहेत आणि एकाच जीमेलवरती. हा एकच जीमेल आय डी, एक ट्रायलसाठी एक जीमेल आय डी तुम्ही बनवून घ्या. अगोदर शिका, चांगलं प्रॅक्टिस करा आणि त्यानंतर मग दुसऱ्यांची बिझनेस लिस्ट करा. तर ट्रायलसाठी हे बनवलेले आहे, त्याच्यामुळे व्हेरीफाय आपण केलेले नाही आहेत, तर त्यामुळे हे असे दिसत आहेत. जर तुम्हाला याच बिझनेसमध्ये काही एडिट करायचं असेल तर तुम्ही यावरती क्लिक करून एडिट करू शकतात. जसं आपण हा बिझनेस लिस्ट केला होता राधिका ब्युटी पार्लर, यावरती मी क्लिक केलं तर इथे तो बिझनेस ओपन होतो. इथे मी एडिट करू शकतो आणि तो व्हेरीफाय झाल्यानंतर कसा दिसेल तर ते आपण बघितलं होतं. समजा माझंच आपण सर्च करूया, संतोष चकोर. हे बघा इथे संतोष चकोर डिजिटल मार्केटिंग सर्व्हिसेस. तर अशा प्रकारे व्हेरीफाय झाल्यानंतर हा दिसेल. आता हा व्हेरीफाय आहे माझा बिझनेस, तर त्यामुळे असा दिसतोय. फोटो वगैरे सर्व, ॲड्रेस, याद्वारे तुम्ही कॉन्टॅक्ट करून लोकेशनवरती येऊ शकतात. जर तुम्हाला ऑफलाईन हे शिकायचं असेल तर याद्वारे तुम्ही व्हिजिट देऊ शकतात मला. इथे सर्व माहिती अवेलेबल आहेत. जर तुम्ही गुगल सर्चमध्ये संतोष चकोर डिजिटल मार्केटिंग सर्व्हिसेस एवढंच जरी टाकलं तर तुम्हाला संपूर्ण माहिती इथे उपलब्ध होईल. गुगल मॅपवरती जर गेला तर आपला बिझनेस अशा प्रकारे लिस्ट आहे, तर याद्वारे तुम्ही व्हिजिट करू शकतात. ठीक आहे, इथे लोकेशन आहे, लोकेशनद्वारे सर्व तुम्हाला माहिती भेटेल. ओपन टायमिंग वगैरे काय सर्व माहिती भेटेल. तर इथे तुम्ही ऑफलाईन व्हिजिट करू शकता जर तुम्हाला ऑफलाईन शिकायचं असेल किंवा तुमची काही डिजिटल मार्केटिंग रिलेटेड सर्व्हिसेस असेल, तुम्हाला करायचे असेल, गुगल बिझनेस लिस्ट करणं किंवा वेबसाईट वगैरे बनवणं, तर या संदर्भात तुम्ही व्हिजिट करू शकतात. ते आमची सर्व माहिती आहे इथे. आणि शिकायचं असेल, शिक्षण घ्यायचं असेल या संदर्भात, ऑनलाईन मल्टिपल इन्कम सोर्स निर्माण करायचे असेल तर त्यासाठी तुम्ही व्हिजिट करू शकतात. लाईव्ह क्लासेससुद्धा होतात, त्यासाठी तुम्हाला व्हिजिट करायची गरज नाही. म्हणजे तुम्ही दुसऱ्या सिटीत राहत असाल तर लाईव्ह क्लासेससाठी तुम्हाला व्हिजिट करायची गरज नाही, ते लाईव्ह होऊन जातील. तर ठीक आहे, आपण हा बिझनेस बघितला. आपल्याला नवीन बिझनेस तयार करायचा, शिकायचं आहे आपल्याला फ्रीमध्ये या गोष्टी यूट्यूबवरती. तर नवीन बिझनेससाठी आपल्याला ॲड बिझनेस इथे क्लिक करूया. ॲड सिंगल बिझनेस. तर इथून आपण स्टार्ट करूया नवीन बिझनेस कसा आपल्याला लिस्ट करता येईल गुगलवरती. समजा आपल्याला योगा क्लासेस लिस्ट करायचा आहे तर आपण इथे टाकूया राहुल योगा क्लासेस. राहुल योगा क्लासेस. तर क्रिएट अ बिझनेस विथ दिस नेम. ओके. बिझनेस कॅटेगरी आता योगा क्लासेस आहे त्याच्यामुळे योगाचीच आपण योगा इन्स्ट्रक्टर, रिट्रीट सेंटर, योगा स्टुडिओ, यूथ ऑर्गनायझेशन. तर अशा प्रकारे कॅटेगरीज आहेत. तुम्हाला जी काही कॅटेगरीज इथे सिलेक्ट करायची टाका. आता आपण नावाने प्रसन्नच्या नावाने सुरू केला आहे, राहुलच्या नावाने, तेव्हा योगा इन्स्ट्रक्टर म्हणून टाकूया आपण.
तर नेक्स्ट क्लिक करूया. डू यू वॉन्ट टू ॲड अ लोकेशन कस्टमर कॅन व्हिजिट लाईक स्टोअर ऑर ऑफिस. तर हो, कस्टमरने व्हिजिट करावं असं आपल्याला वाटतं मॅपद्वारे वगैरे. तर येस, ॲड्रेस संपूर्ण टाकायचा इथे तुम्हाला. मी आता ट्रायल आहे म्हणून शॉर्टकटमध्ये टाकतो नाशिक रोड वगैरे, स्टेट महाराष्ट्र. तर इथे तुम्हाला संपूर्ण ॲड्रेस टाकायचा. तुमचं जे काही समजा योगा स्टुडिओ वगैरे असेल किंवा इतर कोणताही तुमचा बिझनेस असेल, हॉटेल, संपूर्ण माहिती टाका, स्ट्रीट ॲड्रेस वगैरे, जेणेकरून लोक तुम्हाला व्हिजिट करतील तिथे. संपूर्ण ॲड्रेस टाकण्यासाठी ऑप्शन पण आहेत. इज दिस युअर बिझनेस, म्हणजे त्यांनी काही बिझनेस सर्च केले त्या नावाने, तर ते बोलतायत की हा तुमचा बिझनेस आहे का. नाही, आपल्याला नवीन बिझनेस सुरू करायचा, त्याच्यामुळे हा आमचा बिझनेस नाही आहे. नन ऑफ दिस. क्लिक करूया. नेक्स्ट. आता इथे लोकेशन सेट करायचं आपल्याला. आपलं लोकेशन काय आहे, तर मॅपवरती इथे ॲड्रेसचा ऑप्शन दिसेल, त्याच्यावरती क्लिक करा. यानंतर कुठे तुम्हाला तुमचं लोकेशन दाखवायचं आहे, तर नाशिक रोड एरियात दाखवायचं आहे. मी इथे क्लिक करतो, इथे एका ठिकाणी क्लिक करतो आणि इथे डन करूया. त्यानंतर नेक्स्टवरती क्लिक करूया. आता आपण डिलिव्हरीज वगैरे प्रोव्हाइड करतोय का कस्टमरला, किंवा त्यांच्या ऑफिसला वगैरे व्हिजिट करतोय का, तर नाही. तर आपण ते करत नाही, त्यांनी स्वतः व्हिजिट करावे कस्टमरने असं आपल्याला वाटतं. तर इथे नो वरती क्लिक करूया. जर तुम्ही डिलिव्हरी प्रोव्हाइड करत असाल, व्हिजिट करत असाल, तर तेथे येस वरती क्लिक करा. आता इथे कॉन्टॅक्ट डिटेलमध्ये फोन नंबर टाकायचा आहे, जेणेकरून कस्टमर तुमच्याशी कॉन्टॅक्ट करू शकतील. नाही टाकलं तर स्किप करू शकता, पण टाकावं असं मला वाटतं की एक चांगलं असं की कस्टमर कॉन्टॅक्ट करता ना, बुक करू शकतात, कोणत्या टायमिंग तुम्ही असतात वगैरे. त्यानंतर वेबसाईट पण देऊ शकता तुम्ही. वेबसाईट असेल, तुमची इन्फॉर्मेशन वेबसाईटवरती असेल, किंवा कुठल्याही वेबसाईटवरती तुमच्याविषयी आर्टिकल लिहिलं असेल, तर त्याची लिंक इथे टाकू शकता तुम्ही. सध्या वेबसाईट मला टाकायची नाही किंवा फोन नंबर मला द्यायचा नाही, कारण मी ट्रायल म्हणून एक बनवतोय, तर मी स्किप करेल. हे बघा, अनेक वेळा आपण असं बघितलंय की व्हेरीफायसाठी व्हिडिओ मागतात. हे अनेक वेळा झालेलं आहे. व्हिडिओ रेकॉर्ड करून पाठवा, किंवा फोन नंबर जर दिला तर हे टेक्स्ट येतो किंवा कॉल येतो, त्याद्वारे व्हेरीफाय होतो. तर असे ऑप्शन येतात अनेक वेळा. काल हिंदी चॅनलवरती जो आपण टाकला होता व्हिडिओ, यामध्ये आपण ब्युटी पार्लर लिस्ट केला होता या व्हिडिओमध्ये. तर त्यांनी व्हिडिओ रेकॉर्ड करून मागितला होता, तर त्यावेळेस व्हेरीफाय झालेलं नव्हतं, है ना. व्हिडिओ रेकॉर्ड करून मागितलेला होता, त्याच्यामुळे व्हेरीफाय झालेलं नव्हतं. तर आता इथे ऑटोमॅटिकली व्हेरीफाय झालं. म्हणजे असं पण होतं, ऑटोमॅटिकली गुगल व्हेरीफाय सुद्धा करतं, म्हणजे तुम्हाला काही करायची गरज नाही व्हेरीफायसाठी. ठीक आहे, आता ऑटोमॅटिकली आपण व्हेरीफाय झालेला होता. आपण नेक्स्टवरती क्लिक करूया. आता आपण आलेलो आहोत बिझनेस अवर्सकडे. तर रविवारी तर सुट्टी असते, त्याच्यामुळे क्लोज ठेवूया. आणि इतर दिवशी असं कसं दिसेल, समजा इथे मंडे मी ओपन ठेवलं, मंडेला टायमिंग काय ठेवला मी, 10च्या नंतर लोकांनी मला व्हिजिट केलं पाहिजे माझ्या स्टोअरला. तर मी ते टायमिंग देणार की 10 नंतर व्हिजिट करावे. म्हणजे तुमचा स्टोअर असो किंवा दुसऱ्याचा लिस्ट करत असो तुम्ही बिझनेस, तर इथे अशा प्रकारे टायमिंग देतो. क्लोज टायमिंग किती वाजता बंद होतं संध्याकाळी, तर मी इथे 8चा टायमिंग देईल की 8 वाजता क्लोज होतं. 8च्या नंतर कस्टमरने कॉन्टॅक्ट करू नये किंवा व्हिजिट करू नये. तर ही जी काही माहिती ॲड केलेली आहे ती कशा प्रकारे दिसेल, इथे येऊया. इथे आलं, हे बघा, इथे ओपन आहे सध्या. हा म्हणजे मी जो काही टायमिंग दिलेला आहे सकाळचा, तो त्या टायमिंग हे ओपन दिसतंय, नंतर क्लोज दिसेल. हे अशा प्रकारे मी 9 ते 8:30चा टायमिंग दिलेला आहे माझ्या स्वतःच्या डिजिटल मार्केटिंग याचा. तर अशा प्रकारे ओपन नाव असं दिसतंय. मी प्रत्येक दिवशी ओपन ठेवलेलं आहे, त्यामुळे असं दिसतंय. आणि जर मी क्लोज असेल, म्हणजे टायमिंग संपला 8:30 नंतर जर कोणी बघत असेल माझी प्रोफाईल, तर इथे क्लोज असा ऑप्शन येईल. तर अशा प्रकारे हे द्यायचं असतं, ज्यामुळे कस्टमरला अधिक माहिती भेटेल आपल्या बिझनेसबद्दल. तर आता सध्या मी स्किप करतो हे सर्व गोष्टी. मग तुम्ही टाका हे सर्व, प्रत्येक दिवसाचं टाका, किती टायमिंग, कोणता टायमिंग असेल तुम्ही ओपन ठेवाल ते टाका आणि नेक्स्टवरती क्लिक करा. मी स्किप करतोय. कस्टमरने तुम्हाला मेसेज वगैरे केले पाहिजे का, येस, तर त्यांनी मला मेसेज करायला हवे. त्यासाठी मी ॲक्सेप्ट मेसेजेसवरती क्लिक करतोय. नेक्स्ट.
आता डिस्क्रिप्शन हे खूप महत्त्वाचं आहे. बिझनेस डिस्क्रिप्शन अपडेट वगैरे तुम्ही जेव्हा करता तर डिस्क्रिप्शनमध्ये समजा आपला जो काही बिझनेस आहे राहुल योगा क्लासेस हे या नावाने आपण बिझनेस सुरू केला आहे, तर हा राहुल योगा क्लासेस इथे डिस्क्रिप्शनमध्ये आला पाहिजे, तो कीवर्ड आला पाहिजे ना. आता गुगल जे काही आहेत, गुगल SEO वगैरे हे सर्व एक रोबोटसारखं काम करते, क्राउलिंग करतं ना गुगल सर्व गोष्टींना. तर हे जे काही काम करते ते रोबोटसारखं काम करतं, म्हणजे ते कीवर्ड बघतं. आता कोणी सर्च केलं, जसं आपण इथे कीवर्ड टाकला होता बेस्ट, इथं डेंटल आलं होतं का, सॉरी, बेस्ट मिसळपाव नियर मी असं टाकलंय आपण. तर अशा प्रकारे जे काही आले हे कीवर्ड आहे, कीवर्डनुसार त्यांनी सर्च केले मिसळपावचे. तर हे जेव्हा सर्च करतंय तशा प्रकारेच इथे सर्च केला पाहिजे आपला बिझनेस, राहुल योगा क्लासेस इन नाशिक रोड वगैरे हे जे टाकलं आपण, तर हे सर्चमध्ये आलं पाहिजे. त्याच्यामुळे गुगल एक कीवर्ड वरती काम करतं ना, त्यामुळे कीवर्ड डिस्क्रिप्शनमध्ये आला पाहिजे. त्यासाठी आपण काय करूया, जेमिनीवरती जाऊया. आता हा AI टूल आहे, जेमिनी काय AI टूल आहे, ChatGPT AI टूल आहे. तर या AI टूल्सद्वारे आपण फ्रीमध्ये डिस्क्रिप्शन लिहून घेऊ शकतो, कारण एवढे वर्ड्स, आता किती वर्डचं सांगितलं त्याने तिथे, तर 750 वर्ड. आता एवढं तुम्ही टाईप करत बसणार का, नाही. AIने काय केलं, आपलं काम सोपं केलं. त्यासाठी आपण AIचा जर वापर केला तर प्रत्येक गोष्टीत आपल्याला फायदा होईल. भले ते व्हिडिओ बनवणं असो, आर्टिकल लिहिणं असो, किंवा कुठली गोष्ट जे काही आपण टाईप करतो, इथे प्रॉम्प्ट द्यायचा. प्रॉम्प्ट दिल्यानंतर तुमचं काम इझी होऊन जातं. पटकन तुम्हाला काही सेकंदामध्ये सर्व गोष्टी भेटताय तिथे. आर्टिकल लिहून भेटतंय, डिस्क्रिप्शन लिहून भेटतंय, आणि तेच तुम्ही कॉपी पेस्ट करायचं. इथं कॉपीराईटचा काही इश्यू नाही आहे. हे आपल्याला काही याच्यावरती ॲडव्हर्टाईज म्हणजे आहे ना, ॲडव्हर्टाईज चालणार किंवा याच्यातून पैसे भेटणार असं नाही. हाच गुगल फक्त लिस्ट करण्याचेच तुम्हाला 3 ते 5 हजार रुपये फक्त अर्ध्या एक तासाचे भेटणार आहे. अर्ध्या एक तासात आपलं काम होतं लिस्ट करण्याचं असं. तर इथे तुम्हाला टाईप प्रॉम्प्ट द्यायचा आहे, राईट. तर आपण लोकल SEO बघतोय ना, तर लोकल SEO डिस्क्रिप्शन फॉर राहुल योगा क्लासेस असं होतं आपलं. राहुल योगा क्लासेस कोणत्या एरियात आहे ते तुमच्या सिटीचं टाकायचं. मी टाकतो नाशिक रोड, मला नाशिक रोड एरियावरती पाहिजे. हे कोणी सर्च केलं तर तिथे आलं पाहिजे ना, तर मी हा कीवर्ड यात वापरला. आता मी प्रॉम्प्ट दिलाय की राईट लोकल SEO डिस्क्रिप्शन. मी गुगलला सांगितलं की तुम्ही अशा प्रकारे एक डिस्क्रिप्शन मला लिहून द्या. गुगलचंच आहे, जेमिनी हे गुगलचं आहे. ChatGPT वेगळं आहे, ChatGPTवरती तुम्ही सेम प्रॉम्प्ट असं टाकू शकतात. मोबाईलचं ॲप पण भेटतं ChatGPTचं, मोबाईलमध्ये तुम्ही यूज करू शकता. इथे मी प्रॉम्प्ट दिला आणि सबमिट केलं. तर आता मला जेमिनी, हे बघा सर्व जेमिनीने इथे लिहून दिलं आहे, लुकिंग फॉर योगा क्लासेस इन नाशिक रोड, तर माझ्या क्लासबद्दलची माहिती. अशा प्रकारे हे सर्व आलेलं आहे. कीवर्डसुद्धा दिलेले आहेत की हे कीवर्डसुद्धा टाकू शकता तुम्ही तिथे. ठीक आहे, तर मी आता हे डिस्क्रिप्शन इथे कॉपी करतोय. कीवर्ड मी नाही घेते, तुम्ही कीवर्ड टाकू शकता तुमच्या डिस्क्रिप्शनमध्ये. तर इथे आपल्याला 750 वर्डपर्यंत तुम्ही ॲड करू शकता. आता हे 724 वर्डचंच आहे, मी यात पुढे कीवर्ड वगैरे पण ॲड करू शकतो. ठीक आहे, तर मी इथपर्यंतच हे टाकलेलं आहे, तुम्ही अजून वाढवू शकतात. तर यामध्ये बघा नाशिक रोड कीवर्ड आलेला आहे, योगा क्लासेस हा कीवर्ड आलेला आहे, राहुल योगा क्लासेस हाही बिझनेसबद्दल माहिती कीवर्ड आलेला आहे, योगा क्लासेसचा अनेक वेळा आलेला आहे, नाशिक रोडचा पुन्हा येणार, हे बघा इथे पुन्हा आलेला आहे. म्हणजे हे जे कीवर्ड आहे ना, याद्वारे गुगल काम करतं. कोणी सर्च केला त्या एरियामध्ये तर हा बिझनेस त्यांच्या सर्चमध्ये येणार असं आहे. तर आता डिस्क्रिप्शन टाकलं, नेक्स्ट करूया. कोणी जर रिव्ह्यू केला ना तुमच्या चॅनलला, ते पण आपण बघूया. समजा इथे माझा डिजिटल मार्केटिंगचा आहे, कोणी मला इथे रिव्ह्यू दिला, तर रिव्ह्यूला जेव्हा तुम्ही रिप्लाय देता ना, समजा आता इथे निलेश दहीवाल यांनी रिव्ह्यू केलेला आहे माझ्या बिझनेसला, ठीक आहे, तर मी मग पूर्ण त्यांना रिप्लाय दिलेला आहे, एक पॉझिटिव्ह रिप्लाय. तो पण मी कुठे टाईप करून घेतला, जेमिनीमधून टाईप करून घेतला की मला रिप्लाय द्यायचा आहे पॉझिटिव्ह, तर रिप्लाय टाईप करू द्या, असा माझा बिझनेस आहे. सेम मी प्रॉम्प्ट टाईप केला, तर त्या गुगलने जेमिनीने मला रिप्लाय लिहून दिला. तर मी सेम रिप्लाय इथे कॉपी केला, इथे पेस्ट केला. याने काय झालं, माझा कीवर्ड आला,
संतोष चकोर आला, नाशिक रोड आला. म्हणजे कोणी या एरियातून पुन्हा सर्च करत असेल तर त्यांना हा रिव्ह्यूचा जो काही रिप्लाय तो सुद्धा त्यांच्या सर्चमध्ये आला आणि त्याच्यामुळे माझं हे संपूर्ण माहिती त्यांना भेटणार. त्याच्यामुळे कोणी रिव्ह्यू दिला छोटा असेल तरी तुम्ही एक चांगल्या प्रकारे त्यांना रिप्लाय द्या की तुम्ही काय काय सर्व्हिस प्रोव्हाइड करता, ही पण माहिती इथे त्यांना मिळेल. अशा प्रकारे रिप्लाय देत चला. हे सर्व SEOचा प्रकार आहे. SEOमध्ये अपडेट केलं जातं. हे सर्व SEOसाठी गरजेचं आहे. गुगल SEOवरतीच काम करतं. SEO म्हणजे सर्च इंजिन ऑप्टिमायझेशन. हे ऑप्टिमाइज करायचं असतं आपल्याला. आता हे जे ऑप्शन ओपन झाले आपल्यासमोर डिस्क्रिप्शन नंतर हे ऑप्शन ओपन झाले कस्टमाइज प्रोफाईल. तर यात फोटो ॲड करायचे तुम्ही इथे ॲड करू शकता किंवा तुम्ही नंतरून सुद्धा ॲड करू शकतात. हे अशा प्रकारे दिसतील फोटो. आता आपण स्किप करूया. आता हा गुगल ॲडव्हर्टाईजचा प्रकार आहे ना. तुम्ही या बिझनेसची अशा प्रकारे ॲडव्हर्टाईज करू शकतात. इथे ॲड येईल किंवा स्पॉन्सर्ड येईल, अशा प्रकारे ॲड येतील. कोणी जर योगा इन्स्ट्रक्टर इन नाशिक असं सर्च करत असेल तर राहुल योगा क्लासेस हे टॉपला येईल. नवीन बिझनेस असला तरी टॉपला येईल, कारण ती ॲड आपण पैसे दिलेले आहे ना गुगलला. तुम्ही पैसे देऊन तुमच्या बिझनेसला प्रमोट करू शकतात. वरती ॲड असं ऑप्शन येईल किंवा स्पॉन्सर्ड अशा प्रकारचे ऑप्शन येईल इथे. तर समजा मी इथे टाईप केलं. आता इथे मिसळ पावमध्ये तर कोणाचा स्पॉन्सर नाही आहे. मी इथे टाईप केलं डेंटल क्लिनिक इन नाशिक. मी असं टाईप केलं, नियर मी काढून टाकलं इथे. असं टाईप केलं. हे बघा, हे जे काय आलंय पहिलंच हे स्पॉन्सर्ड. यांनी पैसे दिले गुगलला, ॲड रन केले आहेत, त्याच्यामुळे यांचं टॉपला दाखवत आहेत. ठीक आहे. स्पॉन्सर्ड किंवा ॲड्स असं ऑप्शन येईल. हे स्पॉन्सर्ड ऑप्शन आलंय म्हणजे यांनी इथे गुगल ॲड रन केलेले आहेत. या गुगल ॲडव्हर्टायझिंगद्वारे त्यांनी पैसे दिलेले आहेत आणि त्यामुळे अशा टॉपला दाखवत आहेत. तर हे सुद्धा आपल्याला शिकायचं आहे. हे गुगल ॲडचा प्रकार आहे. ते एक वेगळा व्हिडिओ त्याच्यासाठी बनावा लागेल. गुगल ॲडव्हर्टायझिंग तो एक वेगळाच प्रकार आहे. गुगल ॲड्स ते शिकावं लागतील आपल्याला. कॅम्पेन वगैरे कसं रन करायचं ते सगळं आपण नंतर वेगळ्या व्हिडिओमध्ये बघूया. तर सध्या हे स्किप करूया आपण. त्यानंतर वेबसाईट वगैरे हे सुद्धा आपण शिकणार आहोत. तोही वेगळा प्रकार आहेत. ठीक आहे. डोमेन वगैरे सर्व शिकणार आहोत आपण. तर आता स्किप करूयात. युअर एडिट विल बी विजिबल वन्स यू आर व्हेरीफाईड. तुम्ही जेव्हा व्हेरीफाय व्हाल तेव्हाच लोकांना तुमचा बिझनेस गुगलवरती दिसणार. तर आता आपण व्हेरीफाय ऑलरेडी झालेला आहोत, पण व्हेरीफाय जर नसतो झालो तर आपल्याला आपला बिझनेस फक्त आपल्यालाच दिसला असता, लोकांना दिसला नसता. तर आता व्हेरीफाय आहोत, बघूया आपण कसं दिसतोय. तर हा आपला बिझनेस आहे. ओके. व्हेरीफाय झालेला आहे, त्याच्यावर टिक इथे ब्ल्यू टिक दिसतंय. तर व्हेरीफाय झालेला आहात. सक्सेस युअर एडिट्स इज लाईव्ह. राहुल योगा क्लासेस हे बघा लोकेशन आपण सेट केलेलं आहे. आता हे सर्व व्हेरीफाय झालेलं आहे, त्यामुळे दिसतोय आपला बिझनेस अशा प्रकारे. तसं माझा मी दाखवलं तुम्हाला संतोष चकोर हे अशा प्रकारे. ठीक आहे. व्हेरीफाय झालेला आहे त्याच्यामुळे असं दिसतंय. तर इथे आपण एडिट करू शकतो सर्व काही माहिती. एडिट प्रोफाईलमध्ये सर्व जे काही माहिती आपण दिली ती पुन्हा एडिट करू शकतो. जसं राहुल योगा क्लासेस. पण मला असं पाहिजे की सर्च इंजिनमध्ये आलं पाहिजे. कोणी सर्च करताय नाशिक रोडमध्ये तर त्याच्या सर्चमध्ये आलं पाहिजे. तर मी इथे नाशिक रोड टाईप करणार. टायटलमध्ये सुद्धा देणार आहे. ओके. नाही असं कोणी नाशिक रोडमधून सर्च करत असेल तर त्यांना ते दिसणार. आता पेंडिंग आहे, त्या लाईव्ह होतील थोड्या वेळात जे काही मी एडिट केलं आहे ते. बिझनेस कॅटेगरी पुन्हा एडिट करू शकता. डिस्क्रिप्शन एडिट करू शकता. सर्व काही ओपनिंग डेट वगैरे, कॉन्टॅक्ट इन्फॉर्मेशन, वेबसाईट्स, लोकेशन सुद्धा एडिट करू शकतो आपण पुन्हा एकदा. ओपनिंग हावर्स वगैरे सर्व इन्फॉर्मेशन तुम्ही एडिट करू शकता. रिव्ह्यूज कोणी रिव्ह्यू दिले तर इथे येणार. तुम्ही तिथे इथूनच रिप्लाय देऊ शकता त्यांना. मेसेजेस कोणाचे आले तर इथे येणार. फोटोज, आता फोटोज अपलोड करायचे आहेत तर कवर फोटो. आता इथे जसं माझा बिझनेस आहे इथे दिसतंय तुम्हाला, हा जो आहे कवर फोटो आहे. जो काय फ्रंटला दिसतो हा कवर फोटो आहे. अशा प्रकारे कवर फोटो तुम्हाला पाहिजे असेल समजा इथे आलो मी, इथे दिसतंय कवर फोटो आहे. हा जो दुसरा फोटो आहे हा गुगलने स्वतःहून इथे त्यांच्या सर्चनुसार आणलेला आहे, लोकेशननुसार. तर हा गुगलने टाकलेला आहे, हा मी स्वतः टाकलेला आहे. कवर फोटो म्हणतात त्याला. तर हा जो कवर फोटो आहे तुम्ही इथे ॲड करायचा आहे. त्यानंतर लोगो ॲड करू शकतात.
आणि बाकी अदर अनेक फोटो तुम्ही ॲड करू शकतात. पण मला असं वाटतं फोटो ॲड करताना अपडेटसुद्धा देत जा. उदाहरणार्थ इथं ऑप्शन आहेत, ॲड अपडेटचं ऑप्शन दिसतंय तुम्हाला, इथे तुम्ही अपडेट टाकू शकतात. अपडेट, इव्हेंट, ऑफर जे काय असेल ते टाकू शकतात. अपडेट जेव्हा तुम्ही टाकतात तेव्हा ते कसं दिसणार, तर इथे दिसतंय माहिती बघा. ही माझी डिस्क्रिप्शन आहे आणि इथे जे खाली दिसत आहेत ते अपडेट येतात. मी फोटो टाकताना त्याची अपडेट पण दिलेले आहेत. असं फोटो टाकायचा, खाली अपडेट द्यायचं. अशा प्रकारे तुम्ही सेम इथे करू शकता ॲड अपडेटमध्ये. आस्क फॉर रिव्ह्यू म्हणजे तुम्ही इतरांना सांगू शकतात की व्हॉट्सअपवरती वगैरे शेअर करू शकतात की या लिंकवरून तुम्ही मला ही लिंक कॉपी करायची आणि त्यांच्या व्हॉट्सअपवरती पेस्ट करायची, किंवा याचा QR कोड जनरेट करून तुम्ही तुमच्या स्टोअरला वगैरे चिटकू शकता की तो स्कॅन करून रिव्ह्यू करा, गुगलवरती आम्हाला रिव्ह्यू करा. असं तुम्ही दुसऱ्याकडून रिव्ह्यू मागू शकतात किंवा तुमच्या कस्टमरकडून फीडबॅक रिव्ह्यू मागू शकतात. परफॉर्मन्स बघू शकतात, कशा प्रकारे परफॉर्मन्स आहेत, कोणत्या तारखेला काय परफॉर्मन्स कसा आहे हे सर्व इथे तुम्ही बघू शकता. कॉल किती आले, मेसेजेस, बुकिंग, डायरेक्शन, वेबसाईट क्लिक्स, सर्व माहिती इथे अवेलेबल आहे. ॲडव्हर्टाईज रन करायचं म्हणजे तेच गुगल ॲड्सवरती हा घेऊन जाईल. तर आता सध्या आपलं अकाउंट नाही आहे, आपण त्यासाठी वेगळ्या व्हिडिओमध्ये ते शिकणार आहोत, तो वेगळा पार्ट आहे. एडिट प्रोडक्ट, प्रोडक्ट काय आहे, तुम्ही काय प्रोव्हाइड करता कस्टमरला ते इथे एडिट करू शकता. एडिट सर्व्हिसेस म्हणजे जे सर्व्हिस, आता योगा क्लासेसचं आहे म्हटल्यावर योगामध्ये तुम्ही काय काय सर्व्हिस प्रोव्हाइड करताय ते इथे ॲड करू शकतात. क्वेश्चन अँड आन्सर, काही कस्टमर प्रश्न विचारतात, प्रश्न उत्तर इथे तुम्ही देऊ शकतात उत्तर. आणि ही सर्व माहिती आहे, सर्व काही एडिट करता येते आपल्याला. ठीक आहे. तर अशा प्रकारे तुमचा बिझनेस दिसेल. इथे कवर फोटो टाकल्यावर इथे येणार तो. इथे गुगलने स्वतः मॅपचा आणलेला आहे. तर ॲड्रेस आपण जो काही सिलेक्ट केला होता तो. अपडेट, ॲड अपडेट इथे करू शकता तुम्ही. ही आपली डिस्क्रिप्शन आहे जे आपण जेमिनीकडून लिहून घेतली होती ते इथे येणार. ठीक आहे. याचे कीवर्ड आले पाहिजे, ते महत्त्वाचं. तर अशा प्रकारे आपण आपला बिझनेस गुगलवरती लिस्ट करू शकतो. लिस्ट केल्यानंतर तो असा दिसणार. लोकांना गुगल मॅपवरती कोणी सर्च केला तर तो अशा प्रकारे गुगल मॅपवरती येणार आपल्या लोकेशनसह. तर अशा प्रकारे तुम्ही तुमचाही बिझनेस लिस्ट करू शकता किंवा दुसऱ्याचा बिझनेस तुम्ही लिस्ट करू शकता. यासाठी मी सांगितलं आहे की मी घेतो 3 ते 5 हजार रुपये. अर्ध्या 1 तासाचं काम आहे, आपल्याला अर्धा 1 तास लागला या सर्व गोष्टींना. ठीक आहे. तुम्ही करू शकता. अर्ध्या 1 तासात हे होतं आहे सर्व काम. अर्ध्या 1 तासात जर तुम्हाला 3 ते 5 हजार रुपये भेटत आहेत तर चांगली गोष्ट आहे. SEO वगैरे केलं तर 5 हजार रुपये नक्की भेटतात तुम्हाला. फक्त लिस्ट करायचे 3 हजार रुपये तुम्हाला देतातच. आणि लिस्ट SEO वगैरे केलं, असं रँकिंग वगैरेसाठी फायदा झाला तर मग 5 हजार रुपये भेटतात. आणि महिन्याभर अपडेट वगैरे जर कोणी मागितली तर 5 हजार रुपयांपेक्षा जास्त तुम्ही चार्ज करू शकतात. तर अशा प्रकारे तुम्हाला जर इन्कमचा अजून एक सोर्स निर्माण करायचा असेल तर गुगल बिझनेस लिस्टिंग हे आजकाल प्रत्येक बिझनेसला लागतं किंवा अपडेट त्याच्या नेहमीच करावे लागतात. तर हे सर्व तुम्ही करू शकतात. अजूनही यात पुढे पार्ट आहेत, ॲड रन करणं वगैरे किंवा वेबसाईट वगैरे, तेही एक इन्कमचा सोर्स तुमचा बनू शकतं. ते आपण शिकणार आहोत पुढल्या व्हिडिओमध्ये. आता तुम्हाला जर हे सर्व आपण फ्रीमध्ये तर देतोच आहे, पण काहींना काही गोष्टी समजत नाहीत अशा प्रकारे व्हिडिओमध्ये, तर तुम्ही ऑफलाईन आमच्याकडे क्लास करू शकतात, शिकू शकतात माझ्याकडे. त्यासाठी ॲड्रेस वगैरे तर तुम्हाला इथे लोकेशनवरती सर्व भेटतंच आहे. ॲड्रेस इथे दिलेला आहे. किंवा तुम्ही गुगलवरती असं संतोष चोपड डिजिटल मार्केटिंग हे सर्च केलं तरी तुम्हाला माझं लोकेशन वगैरे भेटून जाईल. तिथे ऑफलाईन तुम्ही व्हिजिट करू शकता. कॉन्टॅक्ट इन्फॉर्मेशन इथे व्हिडिओच्या खाली डिस्क्रिप्शनमध्ये दिली जाईल तुम्हाला. तिथे त्याद्वारे तुम्ही कॉन्टॅक्ट करू शकतात. ठीक आहे. आणि लाईव्ह जर तुम्हाला शिकायचं असेल लाईव्ह क्लासेसद्वारे तर ती सर्व्हिस अवेलेबल करून दिली जाईल. परत जर कुणी नाशिकमध्ये असेल किंवा कुठल्याही एरियात असेल त्यांना जर त्यांचं डिजिटल मार्केटिंगची कामे करायची असेल सर्व्हिसेस तर तेही आम्ही करतोय. त्यासाठी तुम्ही कॉन्टॅक्ट करू शकता. आणि फ्रीमध्ये शिकायचं असेल तर यूट्यूब आहेच. आपण यूट्यूबद्वारे फ्रीमध्ये शिकवण्याचा प्रयत्न करतो. ज्यांना ऑफलाईन शिकायचं त्यांनी व्हिजिट करा किंवा लाईव्ह क्लासेसद्वारे करा. तर आजच्या व्हिडिओमध्ये बस एवढंच. पुढच्या व्हिडिओमध्ये आपण इतर इन्कमचे सोर्स कसे जनरेट करू शकतो, वेबसाईट क्रिएशन वगैरे त्याबद्दल माहिती बघूया. तर बाय बाय, टेक केअर. आणि असे कामाचे व्हिडिओ नक्की बघत जा. मनोरंजनाचे तुम्ही खूप बघतात व्हिडिओ आणि नक्कीच मी त्यापासून लाखो रुपये कमवले आजपर्यंत. पण मला असं वाटतं की यार माझा फायदा होतो तर तुमचाही झाला पाहिजे. या अशा काही व्हिडिओमध्ये तुम्ही या गोष्टी शिकल्या पाहिजेत. तर त्यामुळे नक्कीच चॅनलला सबस्क्राईब करा, व्हिडिओ बघा, शेअर पण करा. मित्रांना कोणाला गरज असेल शिकायचं त्यांनाही शेअर करा. आणि या चॅनलच्या नोटिफिकेशन बेल आयकॉनवरती क्लिक करा म्हणजे आमचे व्हिडिओचे सर्व अपडेट तुमच्यापर्यंत पोहोचतील. बाय बाय, टेक केअर.